मित्रांनो, हा नेहमी तुमच्यासाठी एक मोठा प्रश्न असतो की स्टॉक मध्ये आपण एंट्री कधी करायची, कारण तुमची एंट्री कधी परफेक्ट आहे तर तुम्हाला तिथून रिवॉर्ड मिळायचे चान्सेस खूप जास्ती आहे, आणि कधी तुमची एंट्री चुकीची असेल तर तुम्हाला तिथून मिळणारा रिवॉर्ड सुद्धा कमी होऊ शकतो, नाही तर तुम्हाला स्टॉप लॉस सुद्धा घ्यावा लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास एंट्री आपण स्मूथ आणि योग्य एंट्री कसं काय घेऊ शकतो त्यासाठी मी एक इंडिकेटर आणलेला आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, इथे मारुती सुझुकीचा आपण स्टॉक लावलेला आहे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. आता आपल्याला स्टॉक तर दिसतोय की हा ओव्हरऑल अप ट्रेंड मध्ये आहे. आता जेव्हाही अप ट्रेंड मध्ये स्टॉक आपल्याला दिसतोय, पण यामध्ये एंट्री केव्हा घेणार आहे मी? हे ब्रेकआउट झाल्यावर घ्यायची आहे, हे ब्रेकआउट झाल्यावर घ्यायची, हे तर प्राइस ऍक्शन वर. पण तुम्हाला एंट्री कधी तुम्हाला स्मूथ हवी आहे, ॲक्युरेट हवी आहे, त्यासाठी आपण एक इंडिकेटरचा वापर करणार आहे आज. इथे इंडिकेटर ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला इंडिकेटरवर क्लिक करायचं आणि इथे आपल्याला टाईप करायचंय VWAP. VWAPला तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे काही एक प्रकारची लाईन येते. आपण हिला थोडंसं डार्क करून घेऊ की जेणेकरून तुम्हाला अजूनही ठळक दिसेल. तर ही एक लाईन दिसते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो, अरे हे तर मुव्हिंग ऍव्हरेज सारखी लाईन दिसते, मुव्हिंगच ऍव्हरेज आपण यूज करायला हवा. तर VWAP काय मित्रांनो, ते सगळ्यात पहिले लक्षात घ्या. VWAP म्हणजे काय? व्हॅल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस. व्हॅल्यूमच्या बेसवर ऍव्हरेज प्राइस आहे. म्हणजे ही जी लाईन तुम्हाला दिसते ना, ह्या लाईनीवर व्हॅल्यूम, आणि तुम्ही कधी आपल्या चॅनलशी जुळले आहात तर व्हॅल्यूमवर आपण इन डिटेल व्हिडिओ बनवलेले आणि व्हॅल्यूम किती महत्वाचा हेही तुम्हाला मी नेहमी सांगितलेलं आहे. तर आता जेव्हा ही व्हॅल्यूम आहे म्हणजे ह्या प्राइसला सर्वात जास्ती बायर किंवा सेलर बसलेले, प्राइस कोणत्या साईडला जाते त्यानुसार. तर जेव्हाही ह्या रेषेवर सर्वात जास्ती व्हॅल्यूम ऍक्टिव्हेट होणार आहे तर मला अशा ठिकाणी एंट्री करायची आहे जेव्हाही या लाईनच्या आसपास मार्केट येईल. याच्यासाठी मित्रांनो एक काम अजून करायचं आपल्याला. तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आल्यानंतर मला ट्रेंड पाहायचा आहे मित्रांनो. ट्रेंड तुम्ही 1 तासाच्या 15 मिनिटाच्या वॉट एव्हर तुम्हाला हवा तसा तुम्ही पाहू शकता. ट्रेंड आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे VWAPची ॲक्युरेसी तुम्हाला वाढवायची असेल तर. तर मला काय समजतंय की इथे ओव्हरऑल ट्रेंड हा बुलिश आहे. मी फक्त आता बुलिश ट्रेड घेणार आहेत कारण मला मोठ्या टाइम फ्रेमवरनं एक अंदाज आलेला आहे. हे पाहणं फार महत्वाचं मित्रांनो, तर हे लक्षात ठेवायचंय. आता इथे परत मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट होतो आणि VWAPला ऍक्टिव्हेट केलेलं आहे. आता मला ओव्हरऑल ट्रेंड काय समजलाय, बुलिश आहे. मग मी काय करणार आहे की मी फक्त बाईंग साईडचा विचार करणार आहे इथे. मग इथे मी फ्युचर बाय करू शकतो मारुतीचं, इवन मी कॉल बाय करू शकतो, किंवा मी स्विंग ट्रेडिंग साठी पाहतोय तर मी स्विंग ट्रेडिंग सुद्धा इथे घेऊ शकतो. मी इंट्राडे सुद्धा करू शकतो. तुमची ती ट्रेडिंग स्टाईल आहे ती. मी काय क्लिअर केलं मित्रांनो, ट्रेंड कन्फर्म केला. ट्रेंड कन्फर्म केल्यानंतर मला माहिती मला आता हिच्यामध्ये पर्टिक्युलर कोणते एंट्री हवी. तर एंट्रीसाठी मी कसला विचार करणार आहे, जेव्हा VWAPच्या वरती प्राइस निघते, म्हणजे जसं की तुम्ही इथे पाहू शकता जेव्हाही VWAPच्या वरती, इथे एक आपल्याला दिसतंय की इथे रेड कॅन्डल आली आणि पुढची ग्रीन कॅन्डलने ब्रेक केलं. जेव्हाही VWAPच्या वरती प्राइस निघेल तेव्हा माझी एंट्री राहील, अनलेस माझा स्टॉप लॉस हा VWAPच्या खाली राहील. एक्झॅक्टली VWAPवर ठेवायचा आणि 2, 4, 5, 10 पॉईंट रिस्क टू रिवॉर्ड नुसार आपण तो VWAPच्या खाली ठेवायला हवा. तर तुम्ही पाहू शकता इथूनही ट्रेंड ऍक्टिव्हेट आहे. सपोज कधी हा ट्रेंड माझ्याकडनं मिस झाला तर मी घाई गर्दी करणार नाही. VWAP तुम्हाला ॲक्युरेट एंट्री देतोय. का देतं मी तुम्हाला सांगितलं, व्हॅल्यूम आहे ही लाईन, व्हॅल्यूम बेस आहे, व्हॅल्यूमचा वेट आहे. म्हणजे हा स्टॉक कुठेही वर गेला तर याची ॲक्युरेट प्राइस त्या दिवसासाठी हा VWAP सांगत असतो आपल्याला. त्या प्राइसला आल्यावरच आपल्याला आपली एंट्री इथे बनवायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात मार्केट इथून निघालं, इथे परत मार्केटने पुलबॅक घेतला, खाली आलं, इथून टच केल्यानंतर मार्केटने स्पाइक केला आणि आता करंटली मार्केट परत VWAP जवळ आला आणि तिथून एक स्पाइक आलेला आहे. तर जेव्हाही VWAP जवळ प्राइस येईल तेव्हाच आपल्याला यामध्ये एंट्री करायची. साधी सिंपल कन्सेप्ट आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे कधी तुम्हाला डाऊन ट्रेंड मधला एखादा स्टॉक दिसला मोठ्या टाइम फ्रेमवर, तर मग तुम्हाला एंट्री कशी करायची, पुट साईडला करायची. जेव्हाही हा सपोज हा VWAP याच्या खाली प्राइस जाते, तर जेव्हाही VWAPला टच करून परत प्राइस खाली जायचा सिग्नल देतं तर इथे तुम्ही सेल करू शकता. याप्रमाणे VWAPला अप्रोच करायचं आहे. तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असणार मित्रांनो की VWAPच्या खाली आलं तर लगेच तुम्ही पुट मध्ये एंट्री करा. बिलकुल नाही, ओव्हरऑल ट्रेंड पाहायचा. तुम्ही इथे पाहू शकता इथे ट्रॅप झाला, मार्केट वर निघाला, मार्केटने इथे परत फॉल दिला, मार्केट वर निघाला. तर मार्केट हे तुम्हाला फसवून टाकेल आणि मग तुम्ही म्हणसाल VWAP चांगलं काम करत नाही. मित्रांनो, प्रत्येक इंडिकेटरला ना अप्रोच करायचा एक स्पेसिफिक
वे असतो त्याच पद्धतीने तुम्ही त्याला अप्रोच केलं तर त्याची अॅक्युरेसी, कधी तुम्ही त्या पद्धतीने अप्रोच केलं नाही आणि एकदमच खाली गेलं सेल करा वरती आलं बाय करा तर तुम्ही याच्यामध्ये प्रॉफिटेबल राहणार नाही. तुम्हाला व्हीवॅप बद्दल इन डिटेल माहिती हवी तर तुम्ही खाली व्हीवॅप टाईप करा मित्रांनो. मी तुम्हाला व्हीवॅप वर मर्च एक बडी अशी स्ट्रॅटर्जी तुम्हाला देईल की तिच्यात आपण अजून काही गोष्टींना इन्क्लूड करू आणि त्याची अॅक्युरेसी लेवल ही अजून वरच्या साईडला घेऊ. स्विंग ट्रेडिंगसाठी वॉट एव्हर तुमची जी ट्रेडिंग स्टाईल आहे त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. पण यामधला अजून एक कॅच तुम्हाला सांगतो. डे फ्रेमवर कधी गेलात मित्रांनो तुम्ही तर तुम्ही इथे पाहू शकतात की तुम्हाला इथे काहीच समजत नाही. प्रत्येक कॅन्डल व्हीवॅपला टच केलेली आहे. तर हे मोठ्या टाइम फ्रेमवर काम करत नाही. तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवर जज करू शकत नाही. तुम्ही फक्त मोठ्या टाइम फ्रेमवर काय जज करू शकता की ओव्हरऑल ट्रेंड कसा आहे. ओव्हरऑल ट्रेंड तुम्हाला समजला तर तुम्हाला स्ट्रॅटर्जी तर सांगितलेली आहे. ओव्हरऑल ट्रेंड मला कधी इथे समजतोय जसा की इथे डाऊन ट्रेंड आहे. मग इथे मी जेव्हाही इंट्राडे मध्ये मार्केट खाली येईल व्हीवॅपचा तर मी सेल करणार आहे. तर ओव्हरऑल ट्रेंड तुम्हाला समजून घ्यायचा त्यानुसार तुम्ही व्हीवॅपला अप्रोच करायचंय. 15 मिनिटाला तुम्ही इंट्राडे साठी पाहू शकतात की ओव्हरऑल ट्रेंड काय आणि तुम्हाला पोझिशन ही 5 मिनिटांनुसार तुम्ही इथे बनवू शकता. अजून जेव्हाही व्हीवॅपच्या दूर प्राइस असते मित्रांनो जसं की इथे झालेलं आहे तर व्हीवॅप जवळ येते म्हणजे येते. एक तर ती व्हीवॅप जवळ येईल नाही तर व्हीवॅप तिच्या जवळ जाईल. दोन्हींपैकी एक ना एक मोमेंटम करेल आणि जेव्हाही ह्या दोन्ही एकामेकाजवळ येणार आहेत तेव्हाच आपल्याला एंट्री करायची कारण आपला स्टॉप लॉस खूप लहान होतोय. तुम्ही इमॅजिन करा इथे कोणी ब्रेकआउटवर एंट्री केलेली आहे त्याला वरती जाताना दिसतंय साईडवेज झालं मार्केट इथून खाली आलं तर तो म्हणेल मी बसल्याबरोबर मार्केट खाली आलं पहा मी पोझिशन बनवली तर ती पोझिशनच चुकीची बनली. आणि ज्यानेही इथे व्हीवॅप जवळ आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार एंट्री बनवली असेल तिथून मार्केटने बाउन्स घेतलेलं एक डिसेंट प्रॉफिट आपल्याला इथे दिसतंय आणि व्हीवॅपच्या खाली तुमचा स्टॉप लॉस आहे. तुमच्या रिस्क टू रिवॉर्ड नुसार एक्झॅक्टली व्हीवॅपवर ठेवायचा आणि हे पहिलेही मेन्शन केलंय थोडासा तुम्ही त्याला मॉडिफाय करायचंय. तर याप्रमाणे व्हीवॅपला तुम्ही अप्रोच करू शकता. अजून एक गोष्ट हे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काम करणार नाही. स्पॉट लेवलला तुम्हाला व्हीवॅपचा यूज करायचाच असेल तर तो तुम्ही फ्युचरमध्ये लावता येईल मित्रांनो तुम्हाला. कारण स्पॉटला तुम्हाला माहिती ते व्हॅल्यूम नाहीये. ते फक्त पूर्ण ओव्हरऑल जे स्टॉक परफॉर्मन्स करतात त्याच्यानुसार तो इंडेक्स करत असतो. तुम्हाला कधी व्हीवॅपचा उपयोग निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये करायचा असेल तर तो फ्युचरमध्ये तुम्ही लावू शकता. आणि त्याला कशा प्रकारे अप्रोच करायचंय ते कधी जाणून घ्यायचंय तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये व्हीवॅप टाईप करा. व्हिडिओला कधी 300 लाईक आल्या आणि कमेंट कधी आल्या तरच मी व्हीवॅपवरची पुढची स्ट्रॅटर्जी तुमच्याबरोबर शेअर करेन मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही पाहतात पण लाईक आणि कमेंट करायला विसरून जातात मित्रांनो. तर सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्यासाठी तर फक्त त्याची फी लाईक आणि एक कमेंट आहे. आणि व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो आणि व्हीवॅप बद्दल कधी अजून जास्ती जाणून घ्यायचं असेल तर याचा नक्कीच लवकरात लवकर मी दुसरा पार्ट बनवेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा मित्रांनो जेणेकरून आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. हे व्हीवॅप बद्दल एक बेसिक माहिती होती. व्हीवॅप नेमका कसा यूज करायचा आणि त्यामागची सायकोलॉजी काय आहे आणि त्यामध्ये जे गैरसमज पसरले होते ते दूर करायचा मी ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. कधी याला अप्रिशिएशन मिळालं तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये जाऊ. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.